नमस्कार. सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. थंडी सुरू झाली की वेगवेगळ्या भरपूर पालेभाज्या बाजारात दिसायला लागतात. खास करून हिवाळ्यात हिरवीगार करडीची भाजी येते. ही करडीची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने तयार केली जाते. पण आज आपण अत्यंत सहज सोप्या पद्धतीने माझी आजी जशी करायची ना त्या पद्धतीने तव्यातली खमंग झटपट तयार होणारी ही करडीची भाजी तयार करणार आहोत. तर चला मग सुरुवात करूया. तर सुरुवातीला काय करायचे, बाजारातून करडीची भाजी आणली की चांगली निवडून घ्यायची आणि 2 ते 3 पाण्याने याला स्वच्छ धुवून निथळवून घ्यायचं आणि मग ही अशी थोडी मोठी मोठीच चिरली तरी चालते. आजी तर काय करायची माहितीये का, शेतातून अशी भाजी आणायची, खळखळ धुवायची, वेळाच्या दुरडीमध्ये निथळत ठेवायची आणि मग ती हातानेच अशी तोडून घ्यायची. पण या ठिकाणी आपण आज चिरून घेतलेली आहे. आता तवा तापत ठेवलाय, त्यावर ही भाजी घालायची, गॅस मध्यम करायचा आणि याला असं व्यवस्थित परतवायचं. तेल वगैरे या ठिकाणी अजिबात घालायची गरज नाही बरं का. आणि एकाच चमच्याने किंवा उलथण्याने ही थोडी पलटायला अवघड जाते, त्यामुळे 2-2 चमचे घ्यायची किंवा उलथणं घ्या आणि याला व्यवस्थित परतून घ्यायचं. अगदी एखाद्या मिनिटात तुम्ही या ठिकाणी बघू शकता भाजीची क्वांटिटी कमी दिसते, म्हणजे ही परतल्या गेलेली आहे आणि याला अजून एक अर्धा मिनिट आपण परतून घेऊ. खूप कोरडी फट्ट होईपर्यंत याला परतायची गरज नाही. थोडीशी ओलसर आहे ना तोपर्यंतच आपण एका भांड्यात याला काढून घेऊया. तर अशा थोड्याशा मोठ्या भांड्यात काढायचं, म्हणजे याला पुन्हा आपल्याला धुवून घ्यायचे. तर याला पुन्हा पाणी ओतून खळखळ स्वच्छ धुवून घ्यायचं. आता हे डबल धुवायचं कारण मला माहीत नाही, पण आजी अशीच करायची. भाजी मात्र खूप छान लागायची. तर ही पिळून घेतलेली भाजी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्या पाण्यातली सगळी भाजी आपण व्यवस्थित हाताने काढून घेऊ आणि पिळून घेऊ. आता या भाजीला या ठिकाणीच मसाले लावायचे. तर एक पाव चमचा हळद घालूया. चवीप्रमाणे तिखट घालायचं, म्हणजे लाल तिखट घालायचं आणि थोडंसं म्हणजे जेवढं एवढं ह्या भाजीला लागतं ना तेवढं मीठ या ठिकाणीच घालायचं. भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं. एक 3 चमचे कूट या ठिकाणी मी घातलं. अशीच भाजीसुद्धा खूप छान लागते बरं का जेवताना. पण आपण याला एक खमंग फोडणी तयार करणार आहोत. तर 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या घ्यायच्या, त्याला खलबत्त्यात असं ठेचून घ्यायचं. आता यात 2 हिरव्या मिरच्यासुद्धा घालायच्या. तर लाल तिखट आपण घातलेलंच आहे भाजीला, पण हिरवी मिरचीसुद्धा यामध्ये खूप छान लागते. आवडीप्रमाणे किंवा तुमच्या चवीप्रमाणे तिखट कमी जास्त तुम्ही करू शकता. आता हा ठेचा कुटून झालाय. तर हे बघा असा छान खमंग ठेचा तयार झाला. आता गॅसवरती तवा ठेवायचा, त्यामध्ये एक 2 चमचे तेल घालायचं, गॅस मध्यम असू द्यायचा आणि एक छोट्या चमच्याने अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं चांगली यात कडवून घ्यायची. जिरं मोहरी चांगली कडली की मगच ठेचा यात घालायचा. ठेचा मात्र खूप खमंग व्यवस्थित परतून घ्यायचा. यातल्या लसणाचा कलर थोडासा बदलेपर्यंत याला परतून घेऊया आणि हा ठेचा चांगला परतल्या गेलाय, त्यावर भाजी घालायची. हे सगळे मसाले मिक्स केलेली भाजी घालायची. आता या फोडणीसोबत ही भाजी चांगली व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता आपण अगदी थोडंसं पाण्याचा शिंतोडा देऊया, जेणेकरून वाफ तयार होईल आणि ही वाफ या भाजीला चांगली बसेल. फक्त 2च चमचे यामध्ये पाणी आपल्याला घालायचे, पण सगळीकडे असं पसरवून व्यवस्थित घालायचं आणि यावर झाकण ठेवायचं. गॅसची फ्लेम मंद करायची आणि 1 मिनिट यासाठी पुरेसा आहे. 1 मिनिटात भाजी चांगली वाफल्या जाते. शिळी भाकरी असेल ना तुमच्याकडं तर त्यासोबत मात्र ही खाऊन बघा, खूप छान लागते. मी म्हणते म्हणून एकदा अशा पद्धतीनं तुम्ही ही भाजी तयार करा. भाजी आवडली किंवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. धन्यवाद.